आजच्या मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमामध्ये आदिवासी विकास क्षेत्रात गेली जवळजवळ 5 दशकं काम करणारे आणि सध्या राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष, ज्यांना मंत्रिपदाचा दर्जा आहे, ज्यांनी खूप या क्षेत्रामध्ये कामही केलं आहे, पुस्तकंही लिहिली आहेत आणि अजूनही कार्यरत आहेत, असे विवेक भाऊ पंडित आलेले आहेत. नमस्कार विवेक भाऊ. नमस्कार. आणि त्यांच्याशी त्यांनी जी मुख्यतः पुस्तकं लिहिलेली आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी आपण त्यांना इथे बोलावलेलं आहे. विवेक भाऊ आतापर्यंत आदिवासींच्या शोषणमुक्तीसाठी आणि मानवी हक्कांच्या संघर्षावर आधारित अशी तुम्ही मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये खूप पुस्तकं लिहिली आहेत. ह्या सगळ्या पुस्तकांची प्रेरणा मला वाटतं, पण त्यातली काही मी वाचलेली आहेत, सगळीच नाही पण काही वाचलीत. मला असं वाटतं की जयप्रकाश नारायण, विजय तेंडुलकर, गप्र प्रधान सर, ह्या सगळ्यांचा विचारधारेचा काही परिणाम तुमच्या लेखनावर माझ्यासारख्या वाचकाला वाटतो, तर तसं आहे का? लेखनावर परिणाम झाला की नाही, कारण मी मुळात आपल्याला कल्पना आहे की राहवत नाही म्हणून जे लिहिलेलं आहे ते सगळं त्यासाठी लिहिलेलं आहे. म्हणजे कोणतंच लिखाण असेल लेखक व्हावं म्हणून नाही. बिलकुल. त्यामुळे मी पुस्तकं ती प्रकाशित झाली, त्याच्या लेख आले, लोकांना सांगावं असं वाटलं. त्यामुळे तो जो लेखन प्रवास आहे ना, तो माझा जीवन प्रवास आहे खरं म्हणजे. आणि आपण ज्यांची नावं घेतलीत ते लोकनायक जयप्रकाश नारायण असतील, पूज्य साने गुरुजी असतील, किंवा अगदी विजय तेंडुलकर असतील, यांचा माझ्या जीवनावर प्रभाव आहे. कसा काय म्हणजे? आता साने गुरुजीचं लिखाण अनेकांना अनेक जण टीका करतात, हो, कालबाह्य झाले असं म्हणतात लोक. पण मला साने गुरुजी आजही अपीलिंग वाटतात. कारण अंतःकरणामध्ये त्यांच्या आग आहे आणि हृदय मातृहृदयी परंतु प्रखर तेजाचे, बिलकुल, असा महापुरुष म्हणून मी साने गुरुजींकडे पाहतो की त्यांनी कोणत्याही पद्धतीची तडजोड केली नाही. अगदी महात्मा गांधींनाही नाही म्हणण्याचं सामर्थ्य हे साने गुरुजींनी दाखवलं. निग्रहाचं टोक होतं. म्हणून मातृहृदयी साने गुरुजी मला खूप, त्यांचं कामाचा प्रभाव माझ्या जीवनावर झाला. लहानपणापासून साने गुरुजींचा प्रभाव माझ्यावर झाला. आपण ज्यांचं नाव विजय तेंडुलकरांचं सांगितलं, माझं हे भाग्य आहे की तेंडुलकरांच्या बरोबर असंख्य दिवस मला बोलता आलं, राहता आलं. बरं. आणि आपल्याला कल्पना असेल की श्रमजीवी संघटनेच्या लढ्यामध्ये स्वतःला अटक करून घेण्यापर्यंतची अनेक आंदोलनं ही तेंडुलकरांनी केली. तेंडुलकर हे लेखक म्हणून तर श्रेष्ठ होतेच, पण एक माणूस म्हणून, एक चळवळी कार्यकर्ता म्हणून सुद्धा तेंडुलकरांचं खूप माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना बळ मिळालं. ते लोकनायक जयप्रकाश नारायण स्वातंत्र्य आंदोलनामध्ये ज्यांनी आपल्या देशभक्तीची, देशप्रेमाची सर्व कसोट्या त्यांनी, आणि त्यानंतर स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, स्वातंत्र्याच्या 25 वर्षानंतर ज्या महापुरुषाला तुरुंगवास भोगावा लागला लोकशाही टिकवण्यासाठी, त्यामुळे जयप्रकाश नारायणांचं साने गुरुजींच्या एवढाच प्रभाव आमच्यावर राहिला की देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला संपूर्ण क्रांती अब नारा है, भावी इतिहास हमारा है, अशी आमची घोषणा होती. तर त्या घोषणेचं काय झालं हा आजचा विषय नाही आहे, परंतु लोकनायक जयप्रकाशजींचा प्रभाव हा निश्चितपणे माझ्या कामावर राहिला. आणि कामाचा प्रभाव, जे लिहिलं ते, जे केलं ते लिहिलं, ते व्यक्त झालं. बरोबर. भाऊ, कातकरी समाज जो आहे हा सध्या म्हणजे वीट भट्ट्यांवर काम करतो किंवा कोळसा भट्ट्यांवर काम करतो आणि कंत्राटदार काय पद्धतीचं शोषण करतात हे जगजाहीर आहे. तर त्यांच्या सगळ्या त्या व्यथांवर, वेदनांवर
तुम्ही मुके ते जन्मले होते नावाची पहिल्यांदा लेखमाला चालवली आणि नंतर त्याचं पुस्तक निघालं. तर मला हे म्हणायचं आहे की हा जो शेवटचा माणूस आहे तो आजही दारिद्र्य, भूक, निरक्षरता याने पीडित आहे. ह्यांचा विचार धोरणकर्त्यांनी करायला हवा नाही का? काय तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आपण कातकरींचा विषय घेतला. कातकरी ही आदिम जमात आहे, म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला पर्टिक्युलरली व्हर्नरेबल ट्रायबल ग्रुप असं म्हणतात. ही आदिम जमात आहे, आदी मानवातली जमात आहे. आणि त्यांचं जीवन जे आहे ते स्वातंत्र्याच्या 80 वर्ष म्हणजे 100 वर्ष होतील तेव्हासुद्धा बदललेलं असेल का अशी शंका माझ्या मनामध्ये येते. नंदुरबार, यवतमाळ, गडचिरोली वगैरे, अमरावती वगैरे अशा ठिकाणी नाही आहेत, महानगरात आहेत, कातकरी आहे तिथे आहेत. माझ्यावर आणखी एक प्रभाव आहे, तो आहे सुरेश भटांचा. अच्छा. हे जे पुस्तक मी कातकऱ्यांच्या व्यथांच्यावर लिहिलं, मुके ते जन्मले होते, अशा कित्येक कैद्यांच्या पिढ्या आल्या तशा गेल्या, अशा कित्येक कैद्यांच्या पिढ्या आल्या तशा गेल्या, मुके ते जन्मले होते, मुक्यानेच ते मेले. भटसाहेबांचा मोठा शेर आहे खरं. त्याच्यावरून मला कातकऱ्यांची आजची जी अवस्था आहे, क्या बात आहे, की मुके ते जन्मले होते, मुक्यानेच ते मेले. आज कातकऱ्यांची अवस्था, वीटभट्ट्या असतील, कोळसा भट्ट्या, जिथे जिथे श्रमाचं काम आहे त्या ठिकाणी कातकरी जातो. हा अस्थिर आहे, स्थिर नाही. दुर्दैव असं आहे की चिरनेरला, रायगडमध्ये जंगलचा कायदा जेव्हा ब्रिटिशांनी केला 1927ला, तेव्हा पहिला सत्याग्रह जो झाला तो एका कातकरी नेत्यानं केला, नाग्या कातकरीने. तो हुतात्मा झाला. आज वन अधिकार आला, पण कातकरी मात्र वन अधिकारापासून वंचित राहिले, कारण ते कायम स्थलांतरित होत राहिले. आपण शब्दयात्रीच्या संदर्भामध्ये हा आपला कार्यक्रम आहे. आदिवासींची जी गीतं आहेत त्याच्यामध्ये कातकरींचं वर्णन आपल्याला एका याच्यामध्ये असं दिसतं. भुरुबेंडीच्या फाट्या तोडू म्हणून एक गाणं आहे. भुरुबेंडीच्या फाट्या तोडू, 3 बंदावर भारा बांधू, तो भारा आम्ही विकायला नेऊ, त्या भाऱ्याचे 3 दिडक्या येतील. त्या 3 दिडक्या आल्या की 1 दिडकी कणी कोंड्यासाठी खर्च करू, 1 दिडकी मीठ मसाल्याला खर्च करू, आणि 1 दिडकीची दारू प्याला. हो, म्हणजे तुमची घोषणाच होती ती. आदिवासींच्या मुक्तीसाठी तुम्ही जो मोठा लढा दिला, आंदोलनं केली. पाटील बावा, पाटील बावा, आम्ही काय र चिखल खावा. आता चिखल खावा म्हणजे हे किती भीषण आहे वगैरे. तर हे पुस्तक कसं तयार झालं आणि काय? ती घोषणा आंदोलनातून आलेली होती. पाटील बावा, पाटील बावा, आम्ही काय र चिखल खावा. सर्व शेतमजुरांच्या कहाण्या आहेत. आणि शेतमजूर कहाणी कुठली? नेपाळमधला शेतमजूर आहे, मराठवाड्यातला शेतमजूर आहे, अमेरिकेतला मधला शेतमजूर आहे. दिवस रात्र कष्ट करणाऱ्याला आपलं पोट सुद्धा भरता येत नाही. हे जे दुर्दैवी वास्तव मी पाहिलं ते मी त्यामधून मांडलं. आणि जे पाहिलं ते येणाऱ्या काळामध्ये असं होऊ नये, काळ बदलावा, समाज बदलावा, या उद्देशानं आपण ते लिहिलेलं आहे. सामाजिक जाणीवेची आच असलेले विवेक पंडित आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्याशी हा गप्पांचा सिलसिला, संवाद पुढे चालू ठेवू. तोपर्यंत थोडी विश्रांती. पुन्हा एकदा आपण विवेक भाऊ पंडित यांच्याशी बोलतो आहोत. विवेक भाऊ, तुम्ही नुसते सामाजिक कार्यकर्ते नाहीत, मला माहिती आहे. म्हणजे मी जवळून ओळखतो की तुमची साहित्याची आवड, तुमचं वाचन आणि विशेषतः तुमचा कवितेवर असलेला जीव. तुम्ही रात्र रात्र कवितेच्या मैफली तिकडे उसगावला, वसईला रंगवलेले आहेत कवींबरोबर. तर तुमचं स्वतःचं एक गाणं आहे, कविता आहे म्हणायला हरकत नाही. ही जिद्द आहे मोठी व्हा सज्ज संग्रासाठी. तर ती आमच्या प्रेक्षकांसाठी जरा द्या. आपण जसं पुस्तकांच्या बद्दल, लेखांच्या बद्दल, लिखाणाच्या बद्दल म्हणालात, तसंच माझं कवितेबद्दल आहे. मी काही कवी नाही, पण कवितेवर प्रेम आहे माझं. आणि जे शब्द, म्हणजे जो अनुभव येतो तो लेखाच्या रूपाने किंवा कधी कधी तो कवितेच्या, गाण्याच्या रूपाने असा व्यक्त झाला. 1982 साली ज्या वेळेला
माझ्या स्वतःच्या नातेवाईकांकडेच वेठबिगारीचा शोध मला लागला. त्यानंतर सगळी दिशा आमच्या आयुष्याची बदलली. तर 26 जानेवारीला मुंबई, त्यावर मालाडला राहत होतो मी, आणि विरारच्या जवळ एक खेड आहे, तिथे जात होतो माझ्या मामाच्या गावाला. आणि त्यावेळेला मी आणि माझी पत्नी विद्युल्लता आम्ही बोलत होतो की काय परिस्थिती आहे. म्हणजे त्यावेळेला स्वातंत्र्याला जवळपास 38 वर्ष होऊन गेली, 38-39 वर्ष होऊन गेली, आणि आता तर 80 वर्ष होतील. तेव्हा कुठे स्वातंत्र्य आहे? आम्हाला जयप्रकाशजींनी जे सांगितलं होतं की देश बदलण्याकरता काम करा, आणि त्याला जोडून SM जोशींनी सांगितलं की तुम्ही गाव बदला पहिल्यांदा. आणि त्या गावात, एक छोट्याशा गावात आम्ही जात होतो प्रजासत्ताक दिन करायला, आणि ह्या ज्या भावना होत्या त्या गीतामधून सहज आल्या. ही जिद्द आहे मोठी, ही अवघड तशी कसोटी, जी संस्थेचं आम्ही काम करतो, श्रमजीवी संघटना नव्हती तेव्हा, ज्या संस्थेचं आम्ही काम करत होतो त्याला आम्ही नाव दिलं होतं विधायक संसद. म्हणून संसदचे कंकण हाती, हे गाव बदलण्यासाठी, 1000 कर्जासाठी गडी जीवनभर हो कसती, हा हिशोब सांगा कुठला मजुरांच्या दुनियेवरती, ही जाणीव त्यांना देऊ अन्याया वाचा फोडू, हा जुलूम सहने नाही व्हा सज्ज संग्रासाठी. आणि तेव्हा खरोखरीच हे काही गीत नुसते राहतात, पण ह्या गीतातून संघटना उभी राहिली. म्हणजे आजही इतके वर्ष झाली ते लिहून, 40 वर्षापेक्षा जास्त, बिलकुल, तरीही ते गीत आजही संघर्षासाठी सज्ज व्हा, हाचा संदेश देत राहतो. हो, जिंदाबाद ही तुमची घोषणा आहे. जिंदाबाद. बरोबर. भाऊ, तुमचं एक पुस्तक आणखीन, माणूस म्हणून जगण्यासाठी, आणि हे सुद्धा म्हणजे मानवी हक्कांचा लढा कसा उभारावा, कार्यकर्त्यांनी काय करावं, नियोजन कसं करावं, कारण नुसते लढे उभारून नाही, ते पुढे चालवावे लागतात आणि यशस्वी करावे लागतात. त्याचं एक मार्गदर्शन याच्यामध्ये आहे, ते काय आहे जरा थोडं सांगा. समाजशास्त्राचं शिक्षण काही मी महाविद्यालयामध्ये घेतलं नाही. माझा सगळा फोकस संस्थेवरून संघटनात्मक कामाकडे गेला. अच्छा. की लोकांना अधिकार कसे मिळवून द्यायचे, आणि माझा भर याच्यावर राहिला की अधिकार मागितल्याशिवाय मिळणार नाहीत. बिलकुल. मग हा जो गरीब माणूस आहे, ज्याला संविधानाने अधिकार दिले, पण ते अधिकार तो जोपर्यंत मागणार नाही तोपर्यंत त्याला मिळणार नाही, कोणी देणार नाही आहे त्याला. आणि मग त्या श्रमजीवी संघटनेचा संघर्ष सुरू झाला 1982 पासून, म्हणजे 19 पासून ते 2000 पर्यंत 20-21 वर्षामध्ये मी जे शिकलो ते लोकांना द्यावं, प्रशिक्षण घ्यायला लागलो मी. म्हणजे महाविद्यालयामध्ये जाऊन मी शिकवायला लागलो कम्युनिटी ऑर्गनायझिंग, आणि त्यातून मग शिकवता शिकवता जी एका पद्धतीचा अभ्यासक्रम तयार झाला, इतरांना संघटना करायला शिकवणं. म्हणजे मला नेपाळमध्ये संघटना करायला संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर मी घाणाला अनेकदा गेलो, बँकॉकला गेलो, त्यानंतर देशामध्ये निर्णया ठिकाणी. तर त्यातून ते जे प्रशिक्षणाचं एक पद्धत मी तयार केली, आणि अनुभवावर आधारित मॅन्युअल आहे, ते वाचून मला आनंद वाटतो की आजही हे पुस्तक वाचून आम्ही संघटना करायचा प्रयत्न करतो असं म्हणणारी पत्र किंवा आता फोन आजही मला येतात. म्हणून माणूस म्हणून जगण्यासाठी हे एक अनुभवाचं पुस्तक, अनुभवातून आलेलं सार आहे ते, की मी काय शिकलो, संघटना कशी करा, मुद्दा कसा शोधा, संघर्ष कसा करा, अहिंसक संघर्ष कसा करा, रणनीती कशी बनवा. त्या माणसाला जिंकलं पाहिजे, पण नुसता प्रश्न सोडवून होणार नाही, तर संघटित केलं पाहिजे. तर त्यांचा आज समाज बदलायचा प्रश्न आहे, एक फक्त प्रश्न सोडवत बसायचा नाही, हा समाज बदलायचा कसा, याच्या संदर्भामधलं कार्यकर्त्यांना मार्गदर्शिका, मॅन्युअल. म्हणजे कोणतंही पुस्तक, कुठलंही पान केव्हाही उघडावं. मी जे शिकलो, लर्निंग्ज आहेत माझी, ती शिकवण त्याच्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. आणि वस्तुपाठच आहेत. हो, तर 2000ला मी पुस्तक प्रकाशित केलं होतं पहिलं फिअरलेस माइंड्स म्हणून. आणि त्याच्यानंतर माणूस म्हणून जगण्यासाठीच्या आता मला असं वाटतं की 10-11 आवृत्त्या त्याच्या निघाल्या असतील, आणि त्याच्यामध्ये अनेक सुधारणा मी केल्या. मला आणखीन एक वाटतं भाऊ, नवीन आवृत्ती ज्या पुस्तकाची निघावी ते पुस्तक म्हणजे परिघावरून.
कारण ही परिघावरची जी माणसं आहेत ना ती अजून केंद्रस्थानी आलेलीच नाहीत. ती शेवटची माणसं ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, ओळख नाही, त्यांना कोणी विचारत नाही, मतदानाचा अधिकार असला तर असला, नसला तर नसला. आता ह्या माणसांना केंद्राच्या म्हणजे समाज व्यवस्थेच्या खरं म्हणजे ते समाज चालवतात, पण त्यांना नेहमी परिघावर राहावं लागतं. तर त्या सगळ्याचा काय अनुभव आहे तुमचा, सांगा. साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, भटांचा हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही. हे जे सुरेश भटांनी लिहिलंय तो एल्गार येणार, पण नजीकच्या भविष्यामध्ये मला ते दिसत नाही. परिघावरचा माणूस जो आहे, मी परिघावरून हे पुस्तक जेव्हा लिहिलं तेव्हा मी आज व्यवस्थेचा एक भाग आहे. मी आमदार होतो, आता मंत्र्याचा दर्जा आहे, व्यवस्थेच्या आतमध्ये आहे. पण माझं सगळं आयुष्य आणि आजही मी त्या व्यवस्थेच्या परिघावरून व्यवस्था बघण्याचं काम पाहिलं. आणि म्हणून मग आपल्या राज्याचा अर्थसंकल्प कसा असतो, राज्याची धोरणं कशी बनतात, ही मी नंतर ते बनवणारा झालो. पण त्याच्या आधी परिघावरून मला काय दिसतं ते परिघावरून या पुस्तकामध्ये व्यवस्थेबद्दल आहे. की आपल्याकडला जो लोकशाही राज्यव्यवस्था आहे, या लोकशाही राज्यव्यवस्थेमधली निरनिराळी अंग कशा पद्धतीने काम करतात आणि जो केंद्रस्थानी असणाऱ्या माणसाकरता करायला पाहिजे तर त्याचं प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय, त्याबद्दल माझे जे अनुभव आहे ते परिघावरून मध्ये लिहिलेले. बरोबर. दुसरं एक पुस्तक म्हणजे सिद्धपीठ गणेशपुरीच्या त्या सगळ्या प्रकरणामध्ये, म्हणजे जो तुम्ही 14 दिवसांचा संप शेतमजुरांना योग्य वेतन मिळालं पाहिजे म्हणून केलात आणि जवळजवळ 5,000 शेतमजुरांची, वेठबिगारांची म्हणू आपण, मुक्ती त्यावेळी आपण केलीत आणि बंधमुक्ती नावाचं पुस्तक. तो काय अनुभव होता सगळा? आयुष्यभरामध्ये गुलामांना मुक्त करण्यासाठी जितके प्रयत्न करता येतील तेवढे मी केले. आणि हे जे मगाशी आपण गीत म्हटलं, त्यानंतर ज्या वेठबिगारीचा शोध लागला आणि त्या वेठबिगारांना मुक्त करता आलं, त्यामध्ये म्हणून आजही माझ्या छातीवर श्रमजीवी संघटनेचा बिल्ला अभिमानानं मी बाळगतो. आणि त्याच्यावरती माझ्यासारख्या काहींनी हे मिळवलेलं आहे, हे पदक आहे आमचं. आणि आम्हाला आनंदाने स्वातंत्र्य दूत असं म्हणतो, स्वातंत्र्य पोचवणं. आणि हे वेठबिगार मुक्तीचा जो कायदा आहे तो काय आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची, मला हे अभिमानाने तुम्हाला सांगावंसं वाटेल की वेठबिगार कायदा 1976ला झाला. 82ला आम्ही त्याच्या अंमलबजावणीचं जेव्हा केलं त्यावेळेला देशभरामध्ये या कायद्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. अच्छा. श्रमजीवी संघटना, विधायक संसद ही पहिली राहिली की ज्यांनी या वेठबिगार मुक्तीच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली. ती कशी करावी हे फक्त 3 वर्षामध्ये आम्ही त्याचा एक पॅटर्न सेट केला. नंतर मग तो राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने स्वीकारला. पण बंधमुक्ती हे पहिलं मी लिहिलेलं पुस्तक होतं की ज्याच्यामध्ये वेठबिगारीचा कायदा काय आहे, वेठबिगारांचा जबाब कसा घ्यावा, त्यांच्याशी बोलावं कसं, त्याच्या मनातून त्याला मुक्त कसं करावं याबद्दलचं, आणि मग त्याचं पुनर्वसन कसं करावं या संदर्भात शासनाचं परिपत्रक काय आहेत, GR काय आहेत, एकत्रितपणे असं त्याची अक्षरशः शेकडो प्रती अधिकाऱ्यांच्यामध्ये त्यावेळेला वेठबिगारांच्या मुक्तीच्या संदर्भामध्ये दिल्या गेल्या. भाऊ, आणखी थोडे प्रश्न आहेत पण थोड्याशा विश्रांतीनंतर. विवेक भाऊ, तुमचं आणखीन एक गाजलेलं म्हणायला पाहिजे असं पुस्तक द फरी ऑफ हंगर, भुकेचं तांडव, नाही का? आणि हे भुकेचं तांडव म्हणजे तुम्ही दुर्गम भागातले आपले आदिवासी आणि अमेरिकेतले हे जे गुलाम आणि शेतमजूर त्यांची एक तुलना पण केली आहे त्या पुस्तकामध्ये. काय निरीक्षणं तुम्हाला जाणवली? शेतमजूर जिथे जिथे मला भेटला त्याचं दुःख समान दिसलं मला, संपूर्ण समानच. आणि त्याचं स्वप्नही समान दिसलं. मी प्रत्येक शेतमजुराला विचारलं की तुझ्या मुलाने काय व्हावं असं तुला वाटतं. इमेल्डा नावाची एक शेतमजूर कॅलिफोर्नियाच्या द्राक्ष मळ्यामध्ये मला भेटली. इथले
कोणी सखू असेल, ठकी असेल ती, आणि तिथल्या इमेल्डांनी सांगितलेलं एकच की माझ्या मुलांनी काहीही झालं तरी चालेल, शेतमजूर होऊ नये. हो. त्यांची जी दुःख आहेत खूपच बरोबर. की सगळे शेतमजूर उपाशीपोटी झोपतात. हे आमच्या देशाचं म्हणजे अन्नदाता जो आहे तोच उपाशी तो झोपतो. अन्नदाता उपाशी झोपतो. हे माझ्या त्या लेखांच्या मध्ये जर आपण बघाल तर मी थोडंसं कमीच लिहिलंय असं म्हणेन मी. जे वास्तव चित्र आहे ते कमीच लिहिलंय. एवढं भुकेचं तांडव म्हणजे आहे. अमेरिका असेल, नेपाळ असेल, मराठवाडा असेल, ठाणे जिल्हा असेल, इथले सगळे कष्टकरी आपल्याला त्याच्यामध्ये, सगळे शेतमजूर आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात, दलित त्याच्यामध्ये दिसतात. बरोबर. जाती व्यवस्थेवर आधारलेली जी वेठबिगारी आहे बरोबर. ती त्याच्यामध्ये दिसते. दुसरं एक पुस्तक फिअरलेस माइंड्स, हे आदिवासी कल्याण चळवळ जी आहे, म्हणजे ही निर्भय मनं, तर त्या पुस्तकाबद्दल थोडं सांगा, कसं निर्माण झालं हे. ज्यावेळेला मी संघटनेच्या कामाचा एक 18-20 वर्षाचा अनुभव माझ्या पदरी आला आणि शिकता शिकता करता करता खूप काही शिकलो आणि शिकलो त्याचं सार काढता आलं आणि ते इतरांना कसं शिकवावं ह्याचं कौशल्य माझं विकसित झालं. ते करण्यासाठी मला बाहेरून माझ्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मुली शिकत असताना मी शिकवायला लागलो आणि अनेक आंतरराष्ट्रीय संस्था मला त्यासाठी बोलवायला लागल्या. सोशल ॲक्शन हा त्यावेळेला मोठा विषय होता. सामाजिक कृती करावी, सामाजिक बदल करावा. आता असं काही असा विचार नाही आहे, पण त्यावेळेला तो होता. आणि सामाजिक बदल करायचा असेल, सोशल चेंज असेल तर मग राईट बेस्ड अप्रोच पाहिजे, राईट बेस्ड, हक्कावर आधारित. आणि त्यात जे आम्ही काम केलं ते लोक मॉडेल समजायला लागले होते आणि मॉडेल्स काम करत नाहीत हे आपल्याला आता सिद्ध झालंय. पण त्यावेळेला मला अनेक ठिकाणी बोलवलं. या माणूस म्हणून जगण्यासाठीचं मूळ पुस्तक हे फिअरलेस माइंड्स आहे आणि म्हणून ते पहिल्यांदा मी इंग्रजीत लिहिलं. नंतर त्याचं माणूस म्हणून जगण्यासाठी मध्ये आलं. सुरुवातीला ते फिअरलेस माइंड्स आणि माझ्या लक्षात असं आलं की हक्कासाठी लढायचं असेल, जगायचं असेल तर पहिल्यांदा तुमची मनं मुक्त केली पाहिजे. बिलकुल. जर मनं मुक्त झाली तरच तुम्ही मुक्त व्हाल, नाहीतर कायदा तुम्हाला मुक्त करू शकत नाही. नुसता कायदा नाही मुक्त, तुम्हाला तुमची मनं मोकळी करावी लागतील, मनं मुक्त करावी लागतील. मी असं म्हणेन की फिअरलेस माइंड्स हे फक्त शेतमजुरांसाठी नाही, समाजातल्या प्रत्येकासाठी आहे. विजय तेंडुलकरांच्या स्मृतीसाठी एम्पी थिएटर पण सुरू केलं आहे. आणखी अनेक उपक्रम तुम्ही सुरू केलेले आहेत. हे जे सगळं सांस्कृतिक पुन्हा एकदा त्यांचं भरणपोषण ते पण झालं पाहिजे ह्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करता आहात. काय संकल्प आहेत तुमचे पुढचे? आजूबाजूच्या परिसरामधल्या कष्टकऱ्यांचं, श्रमजीवीचं उसगाव हे श्रद्धास्थान आहे. ते त्याला पंढरपूर समजतात. या ठिकाणी 3 महापुरुषांना म्हणजे 2 महापुरुषांचे पुतळे आहेत. एक नाग्या कातकरी, हुतात्मा नाग्या कातकरी आणि दुसरा बिरसा मुंडा. त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्व SM जोशी त्यांच्या नावाचं सभागृह आहे. विवेकानंदांच्या नावाने ध्यान मंदिर आहे. साने गुरुजींच्या नावाचा संपूर्ण परिसर साने गुरुजींच्या नावाचा आहे. आणि तेंडुलकरांनी जे ऋण समाजावर आणि आमच्या संघटनेवर, व्यक्तीच्यावर आमच्यावर टाकलं, त्यांचं एक स्मारक म्हणून एक अतिशय सुंदर निसर्गरम्य अशा ठिकाणी एम्पी थिएटर हे विजय तेंडुलकर रंगायन म्हणून उभं केलं. मी तुम्हाला हे अभिमानाने सांगेन की याशिवाय या ठिकाणी जे आहेत त्यात एक अमर ज्योत आहे जी अखंड पेटते. स्वातंत्र्य रक्षणासाठी लढलेले आणि सीमेवर आजही लढत असणारे असे जे शहीद आहेत त्यांची प्राणज्योत ही कुठे मावळते कोणाला कळत नाही. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कोणी बांधला, पेटली न वात. ती एक वात अमरज्योत उसगावला पेटते. जे आमचे आदिवासी येतात ते त्याच्यापुढे नतमस्तक होतात. त्यांना कळतं तिथे स्वातंत्र्य सभागृह आहे. स्वातंत्र्य सभागृह या स्वातंत्र्याच्या सगळ्या कल्पना प्रत्यक्ष शिकवण्याचं केंद्र. आमच्याकडे संविधान सभागृह आहे आणि आमच्याकडे समता सभागृह आहे. प्रशिक्षणासाठीची जी व्यवस्था आहे आणि श्रमजीवी संघटनेचा पाया प्रशिक्षण आहे. बरोबर. ज्या तुमच्या आवडत्या
गझलकारांच्या अनेक गझला तुमच्या पाठ आहेत असे सुरेशदादा भट, त्यांचे काही शेर जर तुम्ही प्रस्तुत केले तर ह्या संवादाचा खूप छान समारोप होईल असं वाटतं. सूर्य केव्हाच अंधारला यार हो, या नवा सूर्य आणू चला यार हो. वा वा वा. जगाची जो कोणी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही, स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य सांधतो आम्ही. तेव्हा मला हे एक अप्रतिम त्याच्यामधला जो शेर आहे, इर्शाद. दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी, दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी, जिथे जातो तिथे हाका उशेच्या वाटतो आम्ही. वा. जगाची जो कोणी दुःखे वा भाऊ. सुखाशी भांडतो आम्ही, वा. स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य सांधतो आम्ही. माणसात भेद करायचं काम आम्ही करत नाही, माणसांना जोडण्याचं काम आपण करतो. म्हणून जरी आम्ही संघर्ष केले तरी माणसांना जोडण्यासाठीचे संघर्ष केले. म्हणजे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे पासून मनुष्य सांधतो आम्ही पर्यंत हा जो प्रवास आहे हा यापुढेही तुमचा असा छान चालत राहो. आणि तुम्ही जे काम करताय ते पुढच्या पिढीकडे परत त्याची सूत्र देत आहात, ही खूप मोठी गोष्ट मला वाटते. आपण इथे आलात आणि ही सगळी माहिती दिलीत, हा संवाद केला, तो नक्कीच एक प्रेरणा देणारा असा राहील असं मला वाटतं. सह्याद्री दूरदर्शन वाहिनीतर्फे आपले मनःपूर्वक आभार. मी आपले आणि सह्याद्री दूरदर्शन वाहिनीचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.